पाटाकडील तालीम मंडळ आणि डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी पांडबा जाधव व कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आज शाहू स्टेडियमवर या स्पर्धेतील अंतिम सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या, मात्र कुणालाही गोल करता आला नाही. त्यामुळे पूर्वार्धात सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. दरम्यान पूर्वार्धानंतर आमदार सतेज पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उत्तरार्धात हा सामना अत्यंत चुरशीचा बनला. सामन्याच्या 78व्या मिनिटाला वेताळमाळचा खेळाडू जय कामत याच्या हाताला चेंडू लागल्यानं दिलबहारला पेनल्टी बहाल करण्यात आली. याचा फायदा घेत दिलबहारच्या फेबिन यानं गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या जादा वेळेत सर्व खेळाडू गोलपोस्ट जवळ एकत्र आल्यानं उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत वेताळमाळ संघाच्या आकाश माळी यानं गोल करत सामना 1 गोल बरोबरीत आणला. त्यामुळे निकालासाठी टाय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात वेताळमाळकडून पार्थ मोहिते, जय कामत, प्रणव कणसे यांनी गोल केले, तर दिलबहारकडून फेबिन यानं गोल केला. तर प्रथम भोसले, सतेज साळोखे, माणिक पाटील यांच्या संधी वाया गेल्या. त्यामुळे हा सामना वेताळमाळ तालीम मंडळानं 3-1 अशा गोल फरकानं जिंकत सतेज चषकावर आपलं नाव कोरलं. वेताळमाळकडून राहुल पाटील, सर्वेश वाडकर, संदेश कासार, तर दिलबहारकडून प्रथम भोसले, संकेत वेसनेकर आदींनी उत्कृष्ट खेळ केला. आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, मधुरी महाराजे छत्रपती, महापौर रूपाराणी निकम, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, महानगरपालिका विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक नगरसेविका यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं. विजेत्या वेताळमाळ संघाला 2 लाख रुपये रोख आणि मानाचा सतेज चषक देण्यात आला. तर उपविजेत्या दिलबहार संघाला 1 लाख रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. वेताळमाळ संघाचा पार्थ मोहिते सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला, त्याला बुलेट प्रदान करण्यात आली. तर उत्कृष्ट गोलरक्षक वेताळमाळ संघाचा विशाल कुरणे, उत्कृष्ट डिफेन्स दिलबहार तालमीचा NK, उत्कृष्ट हाफ दिलबहार संघाचा फेबिन, उत्कृष्ट फॉरवर्ड वेताळमाळ संघाचा आकाश माळी यांना रोख 15,000 आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी माजी उपमहापौर अर्जुन माने, स्वीकृत नगरसेवक राहुल माने, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक अमर समर्थ, नगरसेवक दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, संदीप बिरांजे, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, फुटबॉल स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संदीप सरनाईक, ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक शरद माळी, संपत जाधव, निवास जाधव, बाळासाहेब निचिते, बाळासाहेब चौगुले, दीपक चोरगे, गणेश विचारे, कमलेश शिंदे, तुषार देसाई, सिद्धेश हावळ, तुषार घाटगे, विवेक दळवी यांच्यासह फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.